महायुतीमध्ये ठाणे मतदारसंघावरून सुद्धा मोठा तिढा निर्माण झालाय। ठाणे लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही असल्याचं कळतंय। ठाण्यात आमच्या नगरसेवकांची ताकद सर्वाधिक आहे, तसंच ठाण्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमची ताकद आहे, आमचे आमदार सुद्धा जास्त आहेत असा युक्तिवाद आकडेवारीसह भाजपनं शिंदेंसमोर सादर केल्याचं कळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मात्र ही बाब मान्य नाही। ठाणे आमचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे तो आम्हालाच मिळायला हवा अशी शिंदेंची भूमिका आहे। मात्र शिंदेंनी बंड केलं तेव्हा त्यांचे जुने सहकारी राजन विचारे हे सोबत न आल्यामुळे शिंदेंची काहीशी अडचण होते। आमदारांची संख्या पाहिली तर ठाणे मतदारसंघात भाजपचे 3 आणि अपक्ष गीता जैन यांचाही भाजपला पाठिंबा आहे, म्हणजे 4 आमदार आहेत। तर दुसरीकडे शिवसेनेकडे केवळ 2 आमदार आहेत। अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतात। अक्षय, खरं तर खूप ऑब्व्हियस होतं की ठाणे शिंदेंकडे राहील म्हणून, मधूनच भाजपची चर्चा ही कशामुळे सुरू झालेली आहे आणि सध्याचा काय स्टेटस आहे ठाणे लोकसभेचा? ज्ञानदा, ही जी चर्चा आहे ती गेल्या एका महिन्यापासून सुरू आहे, कारण की ज्यावेळी पक्षीय बलाबल ठरवून सीट शेअरिंगचा विषय झाला त्याच वेळापासून ठाणे ही कदाचित भाजपकडे जाईल अशी शक्यता आधीपासून सांगितली जात होती आणि महायुतीच्या उमेदवारांना आधीपासूनच कामाला लागा असं सांगण्यात आलं होतं। मात्र अजूनही एकनाथ शिंदे हे या ठाण्यावरचा आपला दावा सोडण्याच्या तयारीत नाहीयेत। पक्षीय बलाबलाचं कारण हे समोर केलं जात आहे, कारण की सध्या राजन विचारे जे खासदार होते गेल्या 10 वर्षांपासून ठाण्यामध्ये, ते उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये गेलेले आहेत। पण जरी असं असलं तरी देखील ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद ही एकनाथ शिंदे आहे यांची मानली जाते, शिवसेनेची मानली जाते आणि त्याच्यामुळे ठाण्याची सीट ही शिवसेनेकडे द्यावी असा त्यांचा आग्रह आहे। पण पक्षीय बलाबल बघता जास्त ताकद भाजपची आहे यामुळे आणि सर्वेचं ते कारण दिलं जातं, त्याच्यामुळे देखील भाजप आपल्याकडे ही सीट खेचण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। आणि यामध्ये संजय केळकर हे कदाचित उमेदवार असू शकतात किंवा नवी मुंबईतले गणेश नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक जे आधी देखील खासदार होते त्यांचं देखील नाव यामध्ये चर्चेमध्ये पुढे आहे। त्यामुळे या दोघांच्या नावावर भाजपकडून जर ही सीट लढवण्यात आली तर या दोघांच्या नावापैकी एकावर शिक्कामोर्तब होईल आणि जर एकनाथ शिंदे हे आपला गड आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाले तर मात्र यांच्याकडून कदाचित नरेश म्हस्के किंवा प्रताप सरनाईक किंवा रवींद्र फाटक या तिघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे। पण सध्या जी रस्तिखेच सुरू आहे त्यामध्ये भाजप आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे देखील ह्या जो मतदारसंघ आहे ठाण्याचा तो स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रचंड आग्रही आहेत आणि एकनाथ शिंदे मात्र प्रतिष्ठेची लढाई असल्यामुळे हा गड आपल्या देण्याच्या तयारीत नाहीये आणि याच पेचामध्ये सध्या हा लोकसभा मतदारसंघ अडकलाय आणि म्हणूनच अजूनही कोणताही निर्णय या लोकसभा मतदारसंघाचा होऊ शकलेला नाहीये। आज राजन विचारे यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे आणि उमेदवारच नाहीये किंवा कोणाकडे सीट जाणार हे देखील माहिती नसल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण दिसून येतंय। धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी, दापोलीमधल्या साई रिसॉर्टवरती